रात्रीचे वाजले आता 9:30 आणि ही आत्ता आली आहे. 3:15ला यायचं होतं हिला. मडगाव एक्सप्रेस. तर नमस्कार गावाला. हा आपला नवा व्लॉग, नवीन दिवस, सकाळचा नाश्ता प्रीतीने बनवलेला, ज्याच्यामुळे शेंगदाणा फक्त नाही पडलेला आहे पोहेमध्ये. चाय आणि ती डायरेक्ट जेवण. चाय काय पाहिजे सकाळ सकाळ न्यारी कशी पाहिजे, मस्त दणकट. एकदम दणकट. आणि आम्ही रणकट इकडे. चला मग पोहे खाऊ, चाय पिऊ, नंतर पॅकिंग करायला घेऊ. सकाळी 8 वाजता. चला चाललो आपण आता गावात. मॅचेस चालू आहे, म्हणजे मॅच बघायला चालतो आता. पण चिन्मय पण आहे, तो चिन्मयच्या गाडीमध्ये जाऊ. चला बघूया, मग दाखवतो मॅचेस इकडचे. आपण नंतर आल्यानंतर आपण निघायचं इकडून, आणि ट्रेन थोडे लेट्स आहे. मग आपण काय मॅच पण बघूया, तुम्हाला पण थोडं बहुत काहीतरी दाखवतो गावाची मॅचेस कसे असतात ते. चला. हा सुंदर फटका पण एका धावेमध्ये कन्वर्ट होतो. आणि या एका धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या होती 3 चेंडूंच्या नंतर 3 धावा, बिनबाद 3. पुन्हा एकदा थोडासा आखूड चेंडू, आणि हा पंचाने स्वैर मारामुळे वाईड दिलेला आहे. अतिरिक्त धाव 3 चेंडू 4 धावा. आणि इथे शॉर्ट चेंडू, म्हणजे पहिली जी वॉर्निंग असते ती दिलेली आहे पंचाने. पुढच्या हर्षलचा पुढचा चेंडू तो केतन याच्यासाठी मला वाटतं चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. हर्षल उत्कृष्ट असं गोलंदाजी करताना षटकातील 4 चेंडू मागे पडले. धावसंख्या झाली ती 4, बिनबाद 4. पहिल्या षटकातील 5वा चेंडू, आणि हा स्वैर मारा थोडासा वाईड. खेळांच्या मोबदल्यात तन्मय सुंदर गोलंदाजी करताना सुंदर चेंडू, आणि हा थोडासा स्वैर मारा. पंचांचा वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव. वाईट टाकला. पुढचा चेंडू षटकातील डीजी याच्यासाठी, आणि पुन्हा एकदा सुंदर फटका, आणि कॅच साठी आले, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हर्षल याचं. परंतु 2 धावा घेतलेल्या आहेत. प्रयत्न झेल साठी आला होता, पण
माफ करा संकेत उर्फ साहिल परब एक नावाजलेले क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात. खरंच 4 रन वाचवलेले आहेत त्याने इथे. गेल्या वर्षीच्या या आपल्या हंगामातले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना पारितोषिक मिळालेलं होतं. पुढचा चेंडू डीजी याच्यासाठी आणि हा निर्धाव चेंडू. तन्मयने खरंच मूर्ती लहान कीर्तिमान बोलतात अशीच गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. डीजेला वंचित ठेवले मोठ्या पटक्यांपासून. तन्मयचा पुढचा चेंडू तो डीजे याच्यासाठी नॉन स्ट्राईकला आहे तो ओमकार. षटकातील 4 चेंडू मागे पडलेले आहेत. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती 19. तन्मयचा पुढचा चेंडू डीजी याच्यासाठी सुंदर चेंडू तितका सुंदर फटका आणि हर्षल सावंत यांनी पुन्हा एकदा हा झेल सोडलेला आहे परंतु 2 धावांवरती समाधान मानतात नाहीये. बॉलिंग आणि फलंदाजी पाहिले क्षेत्ररक्षण पाहिलं आता पण फलंदाजीच्या माध्यमातून ते जोशनी भरले सगळ्याचे ड्रीम चाही बाजू पब्लिकचा शो कुंडेवाडी प्रीमियर लीग खेळतात एकमेकांसाठी जिंक. डीजी बॉय संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि भगवत संघाने आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे. पंचांची जबाबदारी आहे आपल्या शक्य तेवढा लवकर नवीन गुंडेवाडी प्रीमियर लीगचा पावर केपीएल. गुंडेवाडी प्रीमियर लीगचा पावर केपीएल 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 केपीएल. हार्दिक आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी करताना पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकला आणि केतन थोडासा बीड झाला यार. तरी पण 1 चेंडूवरती 1 धाव ही गेलेली आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो संकेत. हार्दिकचा पुढचा चेंडू केतन याच्यासाठी सुंदर पुढे येऊन पिक केलेला चेंडू आणि पाहूया हा चेंडू सीमारेषेकडे जाताना परंतु क्षेत्ररक्षण काही आपली हार मानत नाहीये आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू आणि इथे नो दिलेला आहे कारण आणि हा 4 धावा. नो चेंडू आणि 4 धावा. संकेत परब यांची हाईट कमी असल्यामुळे हा नो बॉलचा त्यांना बेनिफिट मिळाला पण तेवढाच चांगला फटका त्यांच्या पाठवून मला वाटतं 5 धावा. 100 रुपये दिलेले आहेत ओपनिंग जोडीसाठी. दोघांनी खरंच चांगली सलामी दिली आणि आपल्या संघाला विजयाकडे नेलेला आहे. भगवादा स्पोर्ट्स संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि डिजिटलच्या माध्यमातून 500 रुपये पोहोचले काय कुलदेवता संघाने. चालू आपण आपल्याला निघायचं तर मॅचेस आपण अर्ध सोडतो आणि निघतोय घरी. मंगलमूर्ती स्पोर्ट्स आणि कुलदेवता असा हा तिसरा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना. आपल्या घरातले देवाची माया बोलून निघतोय आता घरी. तर गाववाल्यांनो आपण आता आहे रेल्वे स्टेशनच्या समोरच्या हॉटेलमध्ये आणि आता इकडेच आपण जेवू कारण की ट्रेन लेट झालेली खूप. म्हणजे 3:30ची ट्रेन होती ती आता 6:30ला येणार आहे. म्हणजे आपलं जसं 4:30 3 तास अजून थांबायचं इकडे. आणि इकडे थांबू आणि आम्ही मार्केटला पहिलं माझ्या भावाने मार्केटला सोडलं. मार्केटला आपण काजू आणि आपलं मालवण सगळं घेतलं म्हणजे लाडू हे सगळं घेतलं पॅक केलं आणि तिकडून आलो रिक्षा पकडून स्टेशनला आता इकडे जाऊ आणि मग जाऊन तिकडे आता स्टेशनवर बसू. चला पुढचा प्रवास बघायला भेटेल कसं आहे काय. पोचलो आपण कणकवली स्टेशनला. जेवलो जसं स्टेशनला आलो आणि जाऊन आता आपण जाऊन बसूया. चला आपलं स्टेशन.
संध्याकाळचे वाजले आहे 5:30 वाजून जस्ट झालेली आहे, ती पण लेट आहे. त्या ट्रेनला पण गर्दी आहे. गाडी आले बसवतोय, काय टेन्शन घेऊ नको. आपली ट्रेनची अपेक्षा पण आहे 7 वाजेपर्यंत. 7 मडगावावरून निघाली पण नाही तिकडून मडगावावरून, पण 7 वाजेपर्यंत येईल. हीच ट्रेन लेट आली, सगळीच ट्रेन लेट आहे. चला आपली ट्रेनची पण आता वाट बघत बसू 7 वाजेपर्यंत. बघूया किती वाजेपर्यंत येते, तुम्हाला दाखवतो. किंवा सावंतवाडी आत्ता आलेली आहे. ही पॅसेंजर दोन ट्रेन पॅसेंजर होत्या, त्यांना एसीचं रिझर्वेशन नव्हतं ना नॉर्मल रिझर्वेशन होतं. पूर्ण जनरल ट्रेन होती, त्यांना पण रिझर्वेशन करून वाट लावून टाकली या ट्रेनची पण. आणि ते दादरवरून सुटायची त्याची पण वाट लावली. पूर्ण खाली आहे. या ट्रेनच्या बद्दल बोलत होती. हे मडगाव जातं, ही पण मडगाव लिहिलं आहे, नाही. लिहिलं आहे कुठेकडे यार. हे काय मडगाव सावंतवाडी. आपण आपली ट्रेनची वाट बघूया. तुम्हाला एक ट्रेन दाखवतोय जी पास होते. कधी होते ते आम्हाला माहिती नाही. बघत बसा. ही आता निघाली आहे, ती आता पोचते आहे करमलीला. आम्हाला वाट कधीपासून वाटतं आहे 7ला पोचेल. एक मिनटं थांबा. हां 7ला पोचेल. अरे हां ती सावंतवाडी कुठे गेलं, म्हणजे कणकवली ती 9:30 वाजता येणार आहे. हे बघ 9:30 वाजता दाखवत आहे. 9:30 म्हणजे आहे आपलं चायसाठी नाही, आपण जेवू पण येऊ शकतो परत. म्हणजे तसं आम्ही लंच करून वेटिंगसाठी इकडे आलो आहे, तसं आता डिनर करून वेटिंग करायला लागणार आहे. म्हणजे मजबूतच आहे. हा चला रात्रीचे वाजले आता 9:30 आणि ही आत्ता आली आहे. 3:15ला यायचं होतं हिला. मडगाव एक्सप्रेस. चला आता बसून घेऊया आपण, बसल्यानंतर बोलू. लोक कंटाळली आहे इकडे खूप. रात्रीचे वाजले किती आता 10:30 11:30 नाही 10:30 10:30 वाजले आणि आम्ही आता विलवडीकडे पोचलेलो आहे. नारळ फिरवल्यावर आम्ही लावतो. विलवडी स्टेशन वरती आहोत आम्ही. जेवलो आहे आता, फक्त सीटचं ॲडजस्टमेंट होतं कारण की मी एक REC वाला आहे. तर REC चालू यांचं दोघांचं कन्फर्म आहे. माझं अजून रत्नागिरी आल्यानंतर माहिती पडेल आहे का नाही आहे. आता मी एकटाच पुढे. चला कशाला एकटाच पुढे, इथे झोपा. सकाळच्या वाजले 7 पोचलो आहे ठाण्याला. मला भेटलं रात्री झोपून गेलो होतो.
तिकडे पण आमची वाट बघते प्रियंका आणि गौरव आणि घ्यायला आले आम्हाला गाडीने काय कुठे ते रिक्षाच्या हे करत बसू आणि जाऊ आले आम्हाला घ्यायला. ते आता पोचा म्हणजे 8ला पोचा मला असं वाटतं आहे. ठाण्यावर निघाली तर 1 तास तरी काढेल. फायनली पोहोचलो बाबा. फायनली पोचलो आहे. 18 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो. चला तिकडे आता वाट बघत असेल प्रियंका आणि गौरव. त्या साईडलाच. उतरूया आता. चला स्टेशन आलेलं आहे. उडी जाय चल. मग गावाला पोचलो आपण घरी. बाईक बिक सगळं ठेवलं आहे इकडे. थकलो आहे खूप म्हणजे तसं तर झोपायला भेटलं होतं. झोप एक बाकी असते ना थोडं झोपून घेतलं आहे. तर मग हा ब्लॉग इकडे संपवू. भेटूया आपण नवीन एक ब्लॉगसोबत नवीन जागेवर. तोपर्यंत टाटा बाय बस.